परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसच्या सगळे विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बीकॉम सेकंड सेमला कोणत्या सेमला बीकॉम सेकंड सेमला कोणत्या सेमला बीकॉम सेकंड सेमला सेमिस्टरला एनईपी कोणतं सेमिस्टर एनईपी बीकॉम सेकंड सेमला एनईपी आलेला आहे. तर आता नवीन सिलेबस जो दिलेला आहे तुम्हाला फर्स्ट इयरचा बीकॉम सेकंड सेमिस्टर आहे सेमिस्टर म्हणजे बीकॉम फर्स्ट बीकॉम काय फर्स्ट बीकॉम फर्स्ट सेकंड सेमिस्टर कोणतं सेमिस्टर सेकंड सेमिस्टर म्हणजे फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला सेकंड सेमिस्टर कोणतं सेमिस्टर सेकंड सेमिस्टर एनईपी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता 4 चॅप्टर त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. किती चॅप्टर दिलेले आहेत? क्रमांक 5 राहतील. एक स्किल डेव्हलपमेंट म्हणून राहत असतो. तर बघा आता तर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला जे असते त्यांनी ते डेप्रिशिएशन दिलेलं आहे. कोणता अकाउंट दिलेला आहे? डेप्रिशिएशन अकाउंट. कोणता अकाउंट दिलेला आहे? डेप्रिशिएशन अकाउंट. डेप्रिशिएशन अकाउंट जे दिलेलं आहे तर मग सर डेप्रिशिएशन म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो डेप्रिशिएशन म्हणजे जी वस्तू तुम्ही परचेस करता, जसं उदाहरणार्थ तुम्ही मोबाईल परचेस केला. काय परचेस केला? मोबाईल परचेस केल्यानंतर त्या मोबाईलची व्हॅल्यू तुम्ही परचेस करताना होती समजा 40,000. किती होती? 40,000. आणि त्याच मोबाईलची नेक्स्ट इयरला तुमच्या जवळ जो मोबाईल आहे तुम्ही परचेस केलेला त्याची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे की वाढणार आहे? कमी होणार आहे, म्हणजेच डिक्रीज होणार आहे ना. तर म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला त्या वस्तूची जी व्हॅल्यू दरवर्षीप्रमाणे कमी कमी होत जाते, म्हणजेच डिक्रीज होत जाते. त्याला डेप्रिशिएशन अकाउंट असं म्हणतात. कोणता अकाउंट म्हणतात? डेप्रिशिएशन अकाउंट. कोणता अकाउंट म्हणतात? डेप्रिशिएशन अकाउंट. तर या डेप्रिशिएशन अकाउंट मध्ये आपल्याला दिलेल्या त्यांनी जनरल एंट्रीज काय दिलेल्या त्यांनी? जनरल एंट्रीज. त्यानंतर त्यांच्या मेथड असतात. काय असतात त्यांच्या मेथड? बघा आता ह्या दोन मेथड पैकी कोणतेही नाव आलेलं असेल तर त्याचा अर्थ एकच असतो, फिक्स असेट मेथड किंवा फिक्स लाईन्स मेथड. इथं असेड मेथड, फिक्स असेड मेथड किंवा स्टेट लाईन मेथड. म्हणजे दरवर्षी अगर तुम्हाला 10% अगर डेप्रिशिएशन सांगितलेलं असेल तर ते विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी तुमचं काय राहते? सेम राहते. का राहणार? सेम राहणार. कोणतं राहणार? सेम. म्हणजेच दरवर्षी अगर तुमचं त्या असेड वरती डेप्रिशिएशन येत असेल 5,000 तर ते दरवर्षी तुमचं 5,000 जितक्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं असेल तितक्या वर्षापर्यंत. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे एक चेंज इयरली मेथड आणि डेनिमिशन्स मेथड. म्हणजे या दोन्ही मेथडमध्ये डिमिनिशिंग मेथड आणि चेंज इयरली मेथड म्हणजे दरवर्षी त्या असेटचं डिप्रिशिएशन चेंज होत जाते. काय होत जाते? चेंज होत जाते. दरवर्षी चेंज होत जाने ये आपको क्या हो जाता है? हर साल में चेंज होता है डिप्रिशिएशन. तो फर्स्ट क्वेश्चन में आपको आएगा डेप्रिशिएशन अकाउंट. कौन से एग्जाम्पल आएंगे? डेप्रिशिएशन अकाउंट. म्हणजेच तुम्हाला डेप्रिशिएशन अकाउंट येणार. काय येणार विद्यार्थी मित्रांनो? डेप्रिशिएशन अकाउंट. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे त्यांनी नेक्स्टला फायनल म्हणजे सेकंडला फायनल अकाउंट नॉन प्रॉफिट दिलेला आहे त्यांनी. म्हणजेच फायनल अकाउंट नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन्स अकाउंट जे आहे, हे जे अकाउंट जे आपल्याला दिलेलं आहे इन्स्टिट्यूशन्स अकाउंट, फायनल अकाउंट नॉन प्रॉफिट अँड इन्स्टिट्यूशन्स अकाउंट म्हणजेच आपल्याला त्याचे दरवर्षी इन्कम एक्सपेंडिचर्स दिलेले असते. काय दिलेलं असते? इन्कम एक्सपेंडिचर. हे दरवर्षी तुम्हाला यामध्ये म्हणजे व्यवसायाचं नसून, कशाचं नसून? व्यवसायाचं नसून ते एखाद्या संस्थेचं दिलेलं असेल. काय? कोणत्या? ट्रस्ट. काय म्हणत असतो आपण त्याला? ट्रस्ट. काय म्हणत असतो? ट्रस्ट. म्हणजे त्या ट्रस्टचं दिलेलं असेल तुम्हाला. मग ते ट्रस्टचं दिलेलं असेल तर तुम्ही काय करसान? ते त्या पद्धतीनं दाखवसान. प्रॉफिट होणार नाही. त्यामध्ये प्रॉफिट होत असतं का? नाही. ट्रस्टला कोणत्याच प्रॉफिटसाठी बसले. राजेश्वर संस्था असो, गजानन महाराज संस्था असो, एखादा क्लब असेल, आहे की नाही? अशा ज्या ट्रस्ट असतील त्या सेवा देणाऱ्या असतील, वृद्धाश्रम संस्था असेल एखाद्या पद्धतीचं की जिथं
त्या गोष्टी घडून येतात, परंतु त्यामध्ये तिथं सरप्लस आणि डेफिसिट काढावं लागते. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशनला तिथं तुम्हाला काय दिलेलं असतील, एखाद्या संस्था. त्यानंतर क्वेश्चन 3 ला तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह बँक्स, कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्यामध्ये बँकेचे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अनेक प्रकारचे तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये त्यामध्ये तुम्हाला ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि ॲप्रोप्रिएशन नंतर बॅलन्स शीट असे 4 अकाउंट तुम्हाला काय करावं लागतील, त्याच्यामध्ये ओपन करावं लागतील. काय करावं लागतील विद्यार्थी मित्रांनो, ओपन करावं लागतील. काय करावं लागतात, ओपन. त्यानंतर म्हणजेच आपल्याला यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स असं त्यांचं फायनल अकाउंटला क्वेश्चन क्रमांक 3 थर्ड मध्ये येणार आहे. आणि क्वेश्चन क्रमांक किती, 4. आता हा क्वेश्चन क्रमांक 4 म्हणजे फार्मसी अकाउंट, म्हणजे फ्रॉम अकाउंट ऑफ द ऍग्रिकल्चर, डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट्स अँड क्रॉप अकाउंट फॉर्मॅट. ऍग्रिकल्चर्स म्हणजे ज्या कुक्कुट पालनचे जे व्यवसाय संबंधी असतात, बकऱ्या, मेंढी, त्याच्यानंतर समजा गाय, ढोरं, वासरू, या सगळ्या ऍग्रिकल्चर बद्दल जे तुम्हाला दिलेलं असेल त्या तिचे हे अकाउंट तयार होत असतात, दूध डेअरी वगैरे. म्हणजेच क्वेश्चन क्रमांक 4 मध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर ऑफ सुद्धा दिलेलं असेल, आहे की नाही. आणि हा जो पेपर आहे तुमचा, हा किती मार्क्ससाठी दिलेला आहे तुम्हाला, टोटल 30 मार्क्स. किती मार्क्ससाठी दिलेला आहे तुम्हाला, टोटल 30 मार्क्स. तसा तुमच्या कॉलेज सोबत समजा दिलेला असेल 50 मार्क्स, 20 मार्क्स हे तुम्हाला कॉलेजमधून मिळणार. आणि टोटल तुम्हाला किती राहतील, हे 50 मार्क्स. पेपर जो राहते तुमचा, हा पेपर राहणार आहे 30 मार्क्ससाठी. किती मार्कासाठी राहणार तुमचा, 30. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फक्त डेप्रिशिएशन बघा, आलं का लक्षात तुमच्या. सब बच्चों के ध्यान में आ गया. आपको पेपर में अकाउंट में बीकॉम फर्स्ट म्हणजे सेकंड सेमिस्टर, कौन सा सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, फर्स्ट ईयर, बीकॉम फर्स्ट ईयर सेकंड सेमिस्टर, कौन सा, सेकंड सेमिस्टर, NEP, डेप्रिशिएशन अकाउंट, नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूट अकाउंट, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि ॲग्रिकल्चर हा तुम्हाला सिलेबस त्यांनी पेपरमध्ये दिलेला आहे. म्हणजेच हे तुम्हाला पेपरमध्ये दिलेला आहे. आणि 5वा जो राहतो तो स्किल डेव्हलपमेंटचा राहतो, त्याचे काही क्वेश्चन वगैरे राहत नाही. बघा, म्हणजेच तुम्हाला या पद्धतीने सोडवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. नक्की शेअर्स करा, म्हणजे तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा त्याची काय होणार आहे, माहिती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो नक्की पोहोचवा त्यांच्याकडून. आणि आता आपण या सगळ्या अकाउंटचे आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, त्याचे प्रत्येक लेक्चर बघणार आहोत. तर आपण पहिले कोऑपरेटिव्ह सोसायटी हे चालू करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.